नमस्कार मंडळी, आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त छान अशी आणि झटपट होणारी नारळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि आपण जे वडीसाठी जे काही भांडं वापरणार आहोत म्हणजे कढई किंवा पॅन वगैरे ते जाड बुडाचं घ्यायचं आहे, म्हणजे आपलं वडीचं मिश्रण जे आहे ते खाली बुडाला लागत नाही। आणि ह्यातच आपण घालणार आहोत थोडंसं तूप, साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं तूप जे आहे ते आपल्याला घालायचं आहे। आता ह्यातच आपल्याला ओला नारळ जो आहे तो मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आधी काय केलं, मी नारळ फोडल्यानंतर त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घेऊन नंतर मिक्सरला फिरवलेला आहे। तुम्ही खिसून घेतलं तरीही चालेल आणि तो घालत आहे। तर साधारण एक 3 वाट्या जो ओला नारळ जो आहे तो मी घेतलेला आहे, म्हणजे बारीक केल्यानंतर 3 वाट्या भरलेला आहे। नारळ जो आहे तो आपल्याला जास्त वेळ भाजून नाही घ्यायचं आहे। खोबरं साधारण एक 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अगदी कमी गॅसवर भाजा, कारण आपल्याला नारळाचा रंग बदलून द्यायचा नाही, फक्त त्यातलं थोडंसं मॉइश्चर जे आहे ते कमी झालं पाहिजे इतकंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपलं नारळ जे आहे किंवा ओलं खोबरं जे आहे ते भाजलं गेलेलं आहे। आता कसं ओळखायचं, तर आधी तुम्ही पाहिलं असेल तर एकदम ओलसर असं हे खोबरं जे आहे ते वाटत होतं, पण आता हे बघा असं जरा फडफडीत झालेलं आहे। तर आपल्याला इथपर्यंतच भाजायचं आहे, रंग कुठेही बदललेला नाही, फक्त मॉइश्चर कमी झालेलं आहे आणि ते फडफडीत झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी साखर घेतलेली आहे। तर आपण 3 वाट्या जे आहे ते ओलं खोबरं घेतलं होतं आणि त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी इतकी मी साखर घेतलेली आहे। साखर टाकून झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दूध। इथे अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते मी मलाई सहित घेतलेलं आहे, म्हणजे वरची साई जी असते ना ती सुद्धा ह्या दुधामध्ये घेतलेली आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकत आहे। आता तुमच्याकडे जर मलाई नसेल तर काय करायचं, तर त्याच्या जागी तुम्ही एक 2 ते 3 चमचे मिल्क पावडर जी आहे ती ह्याच्यामध्ये घालू शकता। आणि मिल्क पावडर सुद्धा नसेल तर नुसतं दूध घातलंत ना तरीही चालेल। आता हे आपण एकजीव करून घेऊयात। आता हे पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे गॅस जो आहे तो आपल्याला पूर्ण कमी ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा। तुम्ही जर अशा पद्धतीने नारळाची वडी बनवून पाहिली ना तर ती परफेक्टच होईल। छान अशी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी ही वडी जी आहे ती बनवून तयार होते। ह्याचं प्रमाण जे आहे साहित्याचं ते वाटीचं आणि वजनी प्रमाण दोन्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे पाहू शकता आपण साखर आणि दूध घातल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीचं झालेलं आहे, पण काहीच हरकत नाही, आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे। आणि गॅस ह्या स्टेजला तुम्ही मध्यम जर केलात तरी चालेल, पण गॅस मध्यम केल्यावर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, सोडून कुठेही जायचं नाही, नाहीतर आपली बर्फी जी आहे किंवा वडी जी आहे ती खाली बुडाला लागू शकते। आणि ह्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला आहे ना हे अशाच पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ना ते आता घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता फक्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आता हा आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये की नाही वेलची पूड घालायची आहे, साधारण छोटा अर्धा चमचा वेलची पूड जी आहे ती ह्यामध्ये घातलेली आहे। मिक्स करून घेऊयात। तर इथे आपलं हे तयार झालेलं आहे। आता आपण गॅस जो आहे तो बंद करूयात आणि इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला एकदम फटाफट करून घ्यायची आहे। ते इथे मी ताटाला आहे ना तूप लावून घेतलेलं आहे। आता मी इथे ताट वापरते, तुमच्याकडे केक टीन किंवा एखादा ट्रे वगैरे असेल ना त्याच्यामध्ये जरी सेट करून घेतलात ना तरी चालेल। आता ह्याच्यामध्येच आहे ना मी डेकोरेशनसाठी म्हणून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बदाम पिस्ता वगैरे पण घालू शकता, पण मी फक्त गुलाबाच्या पाकळ्या, जेणेकरून ते दिसताना खूप छान दिसेल अशा पद्धतीने पसरवत आहे।
आपल्याला हे ना मिश्रण एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे आणि हे फटाफट करायचं, कारण एकदा हे घट्ट व्हायला लागलं ना की व्यवस्थित हे पसरलं जात नाही आणि याचा शेप पण मग एकसारखा आपल्याला देता येत नाही। तर इथे हे आपलं एकसारखं पसरवून झालेलं आहे ताटामध्ये। आता आपण हे थोडंसं थंड होऊन देऊयात, एकदम पूर्ण थंड होऊन नाही द्यायचं, थोडंसं थंड होऊन देऊयात। तर इथे हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, पूर्ण नाही पण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात, कारण पूर्ण थंड होईपर्यंत जर आपण तसंच ठेवलं ना की नंतर वड्या पाडताना आहे ना त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे पूर्ण थंड होण्याआधी आपल्याला ह्याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत लहान मोठ्या त्या आकारात तुम्ही ह्याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा मस्त अशी आपली वडी जी आहे तयार झालेली आहे। अजून ही थोडीशी गरम आहे पण थंड झाल्यावर छान अशी खुसखुशीत ही वडी जी आहे ती बनवून तयार होते। तर इथे आपली नारळाची वडी जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे, पांढरी शुभ्र झालेली आहे, दिसायलाही खूप छान आहे आणि त्यासोबतच चवीलाही ती तितकीच छान झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।